आपण पहिले हे टाकायचे, शेंगदाणे घातल्या. शेंगदाणे घातल्यानंतर शेंगदाणे जरा होऊ द्यायचे आणि शेंगदाणे जरा झाले आत्ताशी ते थोडा कढीपत्ता घेते मी. कढीपत्ता चांगला शेंगदाणे चांगले होऊ द्यायचे. ते काय जर नरम राहिले फुटले नाही ना शेंगदाणे मग ते दाताखाली येतात. नरम राहिले ते शेंगदाणे चांगले होऊ द्यायचे. थोडा कढीपत्ता काढलेला आहे, कढीपत्ता टाकायचा. पोह्यांमध्ये कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर मग कढीपत्ता टाकला. हे बटाटे घेतले आहे, इथे पोहे आहे आणि कोथिंबीर आहे. हे सगळं एवढं सगळं आपल्याला टाकायचं आहे. पहिले कढीपत्ता घालते याच्यात. कढीपत्ता टाकताना जरा दुरूनच. त्यानंतर मिरची घातली की जरा कांदा एवढा होईल. त्याच्यामुळे जास्त नको घालायला. कांदा टाकला आता आपण घेऊ देऊ जरा त्याच्यात कांदा वगैरे. किती मिनटं होते पूर्ण? आता हे कांदे ना चांगले लाल होतपर्यंत होऊ द्यायचे. जरा लाल झाले की मग आपल्याला बाकीचं करायचं. आता मी आता आहे ना, आपल्याला ना जर कांदे होऊ द्यायचे असेल ना लवकर तर काय करायचं, हे ना थोडं मीठ घालायचं. थोडं यात जास्ती नाही, थोडं मीठ घालायचं. मीठ घातल्याने कांदे आहे ना लवकर होते. पण एक लक्षात ठेवायचं, कारण आपण यात मीठ घातलेलं आहे तर पोहे करताना आपल्याला ह्या पोह्यांमध्ये मीठ एक्स्ट्रा नाही घालायचं, नाही तर काय होईल, खारट होईल. आता आपण कांदे झाले आपले की मग आपल्याला नंतर हे बटाटे याच्यात टाकायचे आहे. आता बघा कांदे ना ऑलमोस्ट चांगले झाले. शेंगे कलर आलेला आहे ते बघा कांद्यांना. आता आपण काय करू, ह्यात आहे ना हे घालूया, बटाटे टाकू. परत तडतड बटाटे चांगले बटाटे टाकायचे. हा एक बटाटा आहे, म्हणजे एवढ्या पोह्यांना मी एक छोटा एवढा बटाटा घेतला. हे टाकायचे बटाटे आपलं चांगले ते पण होऊ द्यायचे. हवं तर आणि याला 1-2 मिनटं होऊ द्यायचे. जरा वाफेवर होऊ द्यायचे. वाफेवरच होईल ते, नाहीतर काय होईल, शिजणार नाही. वाफेवर होते. आता बघा बटाटे पूर्ण मस्त झालेले, हे सुद्धा ब्राऊन झालेले आहे आणि नरम झालेत. एक बटाटा असा थोडंसं याच्या खाली दाबून बघायचा नाही का, चमच्याखाली. हां, म्हणजे तो झाला. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये ना मीठ घालायचं. नाही मीठ घातलं आपल्याला. आता याच्यामध्ये हळद घालायची. हळद असे की परत आपल्याला याला आहे ना थोडंसं हे करायचं, मिक्स करायचं. हळद घातली. आता आपण याच्यामध्ये पोहे घालतो आहे. बघा मित्रांनो, पोहे घालतो आहे आपण. म्हणजे हे मिक्स मस्त असं हे करून द्यायचे. कधी कधी गुठळ्या होतात पोह्यांना. चांगले पोहे ना हे करताना बनवताना पोहे स्वच्छ बघून घ्यायचे, मग चाळायचे, मग धुवायचे. डायरेक्ट आहे ना धुवायचे नाही, कारण काय होतं कधी कधी पोह्यांमध्ये ना कचरा असतो. छान स्वच्छपैकी त्याला थोडं बघून घ्यायचं. बघून घेतल्यानंतर मग धुवायचं. बघून मग ते स्वच्छपैकी चाळून मग धुवायची. बघूनच घ्यायचे. बघितल्याशिवाय आता काय आजकाल काही बनवायचंच नाही. आजकाल लोक आहेत ना काय टाकून देतील दुकानदार, काय सांगता येत. बाकी विश्वास नाही ठेवायचा दुकानदारावर. तर काय आजकाल दुकानातल्या लोकांना काय आपले बघत नाही, काय नाही. ते थोडी न पोहे चाळून ठेवतात त्याच्यामुळे. त्याच्यापेक्षा आपणच आपल्याला खायचे आहेत पोहे, तर जरा थोडं कसं आहे, जरा चाळूनच घ्यायचे. जरा बघून मस्त चाळून मग ठीक आहे. कारण एकदा आमच्या पोह्यांमध्ये काय झालं, मला अनुभवलेलं आहे. मी एकदा पोहे बनवायला घेतले, डायरेक्ट चाळणीतच बघितलं. आता एवढ्याशा छोट्या चाळणीमध्ये
एवढ्या छोट्या चाळणीमध्ये काय बघणार आहे आपण. एवढ्या छोट्या चाळणीमध्ये बघितले, धुतले आणि खायला घेतले. त्यात आहे ना स्टॅपलरची पिन होती. स्टॅपलरची पिन तेव्हापासनं म्हटलं नाही, तेव्हापासून मी पहिले बघते पोहे चांगले, एकदा सोडून दोनदा सोडून बघते. छान मस्तपैकी ना यात काय करायचं मित्रांनो, थोडी आहे ना साखर घालायची, जास्ती नाही, नाहीतर गोड थोडी आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंगनुसार तेवढी थोडी साखर घालायची. साखर घातली आहे, आता साखर घातली. बघूया आपण एकदा काय करायचं, जरा टेस्ट करून बघायची की हे बरोबर आहेत का. मी टेस्ट करून बघते. जरा मीठ कमी आहे, मित्रांनो. थोडं मीठ घालते आहे, मीठ थोडं घालते आहे मी. आणि थोडं आहे ना तेल पण घाललं आहे, थोडं तेल पण घालते. आणि आता हे झाले धमाकेदार पोहे, नागपूरचे पोहे. हॅलो, मी नागपूरची आहे. कोण कोण नागपूरचं आहे कमेंट करून लिहा, जरा छान छान कमेंट लिहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट लिहा. पोहे कसे वाटले. हा माझा पहिला ब्लॉग आहे. तसं माझ्या मुलांनी भरपूर ब्लॉग टाकलेले आहे, पण हा पुढचा पहिला ब्लॉग आहे. त्यानंतर याच्यामध्ये सुंदरशी अशी कोथिंबीर मस्तपैकी टाकायची. बघा किती छान दिसतात ना. आता याला 1 मिनिट काय करायचं आपल्याला, याला परत आहे ना जरा वाफेवर ठेवायचं आपल्याला. जरा वाफेवर होऊ द्यायची आपल्याला 1 मिनिट, बस जास्ती नाही, कारण वाफेवर होऊ द्यायची. बघा आता हे वाफेवर. आता मी हे झाकण काढते. आता हे झाकण काढल्यानंतर आहे ना याला जरा हलवून घ्यायचं. काय झालं, कढई छोटी झाली आणि पोहे जास्ती झाले, मला लक्षात नाही आलं. मग तुम्ही म्हणाल बघा एवढे मोठे पोहे बनवले, कढई बघा यांची छोटी. चाल व्यवस्थित ढवळायचं म्हणजे सांडत नाही, काय करतं. बघा वाफ येते याला. बघा माझे ऑलमोस्ट पोहे झालेले आहेत मित्रांनो. चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट लिहा. तुम्हाला रोज एक छानशी रेसिपी येईल. बाय, थँक्यू.